बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्वत ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, जर तुमचे व तुमच्या परिवारातील एखाद्या सदस्याचे किंवा दुसऱ्या माणसाचे विचाराच्या जुळले नाही, तर तुमचे व तुमच्या सदस्याचे, तुमचे व तुमच्या मित्राचे, मैत्रिणीचे, नातेवाईकाचे किंवा घरातील सदस्याचे वादविवाद होतात आणि त्या वादातून भांडणे होतात। उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन सख्खे भाऊ होते। ते अतिशय चांगले होते। ते लहानपणापासून एकमेकाला समजून घ्यायचे आणि एकमेकाच्या सुखादुःखात धावून जायचे। दोघेही भाऊ हे फार चांगले होते आणि विशेष म्हणजे या दोघांच्या बायका सुद्धा एकमेकीला समजून घ्यायच्या आणि एकमेकीच्या दुःखात समजून जायच्या, धावून जायच्या आणि धावून जाऊन या चांगल्या राहत होत्या आणि विषयाचे एकत्र राहिले आणि एकत्र राहून यांनी मस्त अशी कमाई केली। वडिलांची थोडीफार तर होतीच, परंतु वडिलांची असून बी यांनी ही कमाई केली आणि आपले स्वतःची मुलं बाळ सुद्धा यांनी शिकवले। असे दिवसामागून दिवस गेले, त्यांचे मुलंही शिकले, मोठे यांनी शिकवले आणि लहानाचे मोठे केले, सर्व काही झालं आणि असंच त्यांच्या मुलाचे सुद्धा लग्न झाले। लग्न झाले, त्यांच्या मुलाचे लग्न झाले आणि त्यांच्या सुना आल्या, परंतु या चुलत भावाचे पटत नव्हते, जावाचे। मग या चुलत जावाचे कशावर ना कशावर वादविवाद व्हायचे, यांचे वादविवाद व्हायचे आणि ते वादविवाद यांचे भावाला सांगायचे। मग पुढे चालून या भावाभावात सुद्धा वाद होऊ लागले आणि वाद झाल्यामुळं यांच्यात भांडणं व्हायचे आणि भांडणं झाले आणि भांडणं होत या दोघांनी भांडणं व्हायचे आणि भांडणं झाल्यामुळं यांच्यात भरपूर अशी दुश्मनी झाली। हे झालं, दुश्मनी यांची एवढी टोकाला गेली की पाहुण्यांना सुद्धा यांची बदनामी झाली आणि पाहुण्यांना सुद्धा भांडणं मिटवायला बोलवले आणि एवढंच नाही तर पोलीस केसेस सुद्धा झाल्या दोघांवर। म्हणजे एवढ्या वर्षापासून यांचं हे नातं चाललेलं भावाचं, या चुलत भावानं आणि म्हणजे भावानं भावजयानं, म्हणजेच यांच्या सख्या भावाचे नातं एवढं चांगलं, गावने यांचं नाव घेतं नात्यातलं, चांगले राहतात असं होतात। याच्या भावजयाचं एवढं यांच्या मुलानं, दोघांच्याही मुलांना आणि सुनेनं मात्र एवढ्या वर्षाची सासऱ्याची मेहनत सगळी वाया घातली। तर यांच्या वागण्यामुळं, बोलण्यामुळं मला सांगायचं तात्पर्य बंधवांमध्ये एवढंच की जर तुमचे व तुमच्या एखाद्या मित्राचे, मैत्रिणीचे, नातेवाईकाचे विचार जुळले नाही तर अशी वादविवाद होतात। म्हणून वाद टाळा, माणसे जोडा आणि तुमचं ते ध्येय गाठा। नसता तुम्हाला असं सगळं काही तुमचं होऊ शकतं। म्हणून वाद टाळा आणि माणसे जोडा, एवढं ठिकाणी सांगितलं। म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं म्हणणं तुमच्या कामाचं नाही, तुझ्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी का पडचं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा। म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढं ठिकाणी सर्वांनो धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल।